बातमी अमरावतीमधून अमरावतीतील साखळी डॅम ओव्हरफ्लो झालाय। पाण्याखाली गेलेल्या मार्गावरून जीवघेणा प्रवास नागरिकांचा सुरू आहे। प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झालाय। अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि धरणं ओसंडून वाहत आहेत। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा परिसरातील साखळी डॅमही पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झालाय। डॅमवरील नागरिकांच्या ये-जा करण्याचा मार्ग पाण्याखाली गेलाय। धोकादायक परिस्थिती असूनही घटनास्थळी कोणताही इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स किंवा पोलीस बंदोबस्त नसल्याचं दिसून येतंय। तरीही नागरिक जीव धोक्यात घालून या पाण्याखालील मार्गावरून प्रवास करतायत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे। मी सध्या नांदगाव खंडेश्वर या गावातील मंगरुळ चव्हाळा यातील लिंग साखळी प्रकल्पावर आहे। आपण बघू शकतो हा प्रकल्प जो आहे, जे धरण आहे, जे ओव्हरफ्लो झालं आहे, त्यामुळे पाणी जे आहे ते ओसंडून वाहत। एकंदरीत बघितलं तर पावसाळ्यामध्ये सगळीचकडे अशा प्रकारे गेल्या 24 तासामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला। हा प्रकल्प जर बघितला तर गेल्या अनेक गावांना जोडणारा हा प्रकल्प आहे आणि या पुलावरून अनेक गावाचा संपर्क जो आहे तो जोडला जातो आणि गावांना जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन गावांचा अनेक गावांचा संपर्क जो या ठिकाणी तुटलेला आहे। या छोट्याशा पुलावरून पाणी जे आहे ते ओसंडून वाहत असल्या कारणानं या पुलाच्या पलीकडच्या गावकऱ्यांना या गावात येण्यासाठी किंवा गावाच्या बाहेर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामना या ठिकाणी करावा लागत आहे। एकंदरीत बघितलं त्या पुलावरून ओसंडून पाणी वाहत असल्या कारणानं अशा प्रकारे या गावाचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती। अल निनोच्या सावटातही पुण्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। जुलैमध्ये 700